माझे नाव प्रीती साठे, राहणार लोणी हवेली, पारनेर, तालुका अहिल्यानगर. माझी डिलिव्हरी विखे पाटील हॉस्पिटल येथे 8 डिसेंबर रोजी सिझेरियन पद्धतीने करण्यात आली. प्रेग्नन्सीचे 35 आठवडे पूर्ण झालेले आहेत. बाळाचे जन्माचे वजन 2 किलो 200 ग्रॅम होते. बाळाला श्वसनाचा त्रास होता. धाप खूप जास्त होती, त्यामुळे बाळाला श्वसनाचा आजार होता. तसेच बाळाचे पोट सुद्धा फुगलेले होते. श्वसनाचा आजार असल्यामुळे धाप खूप जास्त असल्यामुळे बाळाला NICU ला घेण्यात आले. कृत्रिम श्वासाची नळी टाकण्यात आली आणि मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आले. IV फ्लुइड, अँटीबायोटिक्स आणि हृदयासाठीचे औषधे देण्यात आले. माझ्या ॲनिमली स्कॅनमध्ये काही बदल होते, त्यासाठी ट्रीटमेंट देण्यात आली. बाळाच्या फुफ्फुसांची वाढ कमी झालेली, त्यासाठी सर्फॅक्टंट देण्यात आले. बाळ जन्मानंतर लगेच रडले होते. मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आले. हळूहळू बाळाचा श्वसनाचा त्रास कमी झाला. रक्ताच्या सर्व तपासण्या पाहण्यात आल्या, त्यानुसार हायर अँटीबायोटिक देण्यात आले. नळीद्वारे फीड देण्यात आले. रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर अँटीबायोटिक अपग्रेड करण्यात आले. वजनाची मॉनिटरिंग करण्यात आली. बाळाचे जन्माचे वजन कमी होते, त्यानुसार फीड वाढवण्यात आले. आत्ता बाळाचे वजन व्यवस्थित आहे, वाढवण्यात आलेले आहे. बाळ ओरल फीड पण व्यवस्थित घेत आहे. बाळ सध्या व्यवस्थित आहे, स्टेबल आहे. बाळाला सप्लिमेंट जसं की व्हिटॅमिन D चालू करण्यात आलेले आहे. मेंदूची आणि पोटाची सोनोग्राफी करण्यात आली. पोट फुगलेले असल्यामुळे त्यासाठी ट्रीटमेंट देण्यात आली. बॉम्ब स्टाईल ड्रॉप देण्यात आले. बाळ सध्या व्यवस्थित आहे, स्टेबल आहे. पोटाच्या सोनोग्राफीमध्ये लघवीचे इन्फेक्शन असल्याचे कळले, त्यानुसार ट्रीटमेंट देण्यात आली. आत्ता बाळाची धाप कमी झालेली आहे. फीड व्यवस्थित घेत आहे. वजन वाढलेले आहे आणि आज आमचा डिस्चार्ज आहे. इथे या उपचारादरम्यान आम्हाला मोफत सेवा देण्यात आली. त्याबद्दल विखे पाटील हॉस्पिटल येथे डॉक्टर व स्टाफ यांचे खूप खूप आभार मानले. धन्यवाद. तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामला फॉलो करा. करायचं फॉलो करणार आहे.